ओके. 45 एपिसोड नाही हा. टोटे टोटो टोटे टोटे टे. ओके, हा 45 एपिसोड नाही या. ॲक्च्युली याच्या अगोदरच आपण 45 एपिसोड केला होता. आजची तारीख सांगून देतो. आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 7:45 वाजले आहे. हिवाळ्याची वेळ आहे. बापरे, छोट्या छोट्या गोष्टी पण एकदम हर्ट करते. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आता मला ठेस लागली, सो पायाला खूप जास्त दुखणं. आज मी एक पिक्चर बघितला, न्यूटन. रंगाराव या फिल्ममध्ये एक लीड रोल आहे. एक बॉलिवूड मूवी आहे न्यूटन. सो या फिल्मपासून मी थोडासा इन्स्पायर्ड होऊन एक थोडीशी स्टोरी लाईन, एक कोणतीशी स्टोरी लाईन आली आहे. आय डोंट नो त्याच्यावर कोणती फिल्म बनेल नाही बनेल, बट एक प्रकारे एक स्टोरी ट्रिगर झाली आहे. आणि आपल्याला असं स्टोरी ट्रिगर म्हणजे आपल्या छोट्याशा इन्सिडन्सपासून, आपण बायनरी कोड कशापासून बनवली, छोट्याशा इन्सिडन्सपासूनच बनवली ना. नंतर मग आपल्याला हळूहळू कॅरेक्टर, मग त्याच्यानंतर सिच्युएशन एकत्र आले, तेव्हा आज आपण नाही का इथपर्यंत पोचलो. आपली जे बायनरी कोड एक कम्प्लीट सिरीज आहे, त्याच्याबद्दल आपण नेहमी विचार करतो. अजूनपर्यंत बनलेली नाही, बट स्टील ते समोर बनणार आहे. अशाच प्रमाणे ही एक मूवी आहे. आय डोंट नो व्हॉट कुड आय से, कारण नाव पण मला अजूनपर्यंत माहीत नाही. बट याला एवढं म्हणू का, इन्स्पायर्ड फ्रॉम न्यूटन मूवी. सो इट जस्ट लाईक दॅट. सो या स्टोरीमध्ये एक डॉक्टर आहे, त्याचं नाव पण मला माहीत नाही. सिरियामध्ये जे हमले होत आहे, त्या हमल्यामध्ये नाही का खूप सारे लोक जखमी होतात. तर हा जो डॉक्टर आहे, हा UN मधला आहे, युनायटेड नेशन्समधला आहे. जेव्हा हे त्याची जर्नी आहे का, जेव्हा तो सिरियामध्ये जातो आणि लोकांची जेव्हा तो मदत करतो, हेल्प करतो, माओवादी आणि नक्षलवादी आणि ISIS टेररिस्टच्या अराउंड त्यांना या साऱ्या गोष्टी काम करावं लागते. जीवात म्हणजे मुठीत जीव धरून त्याला लोकांचा इलाज करावं लागते. त्याच्यावरच ही एक स्टोरी लाईन आहे. आय डोंट नो, म्हणजे मी आता थोडंसं बनवण्याचा प्रयत्न करतो. ओके, याचं नाव माहीत नाही. आपण नाव देऊ याचं XYZ. हा इंडियन कंट्रीमधून आला आहे. युनायटेड नेशनमध्ये नाही का याचं सिलेक्शन झालं आहे, कारण याचं डॉक्टर कीमध्ये काफी चांगले पर्सेंटेज होते आणि युजली याचं सोशल वर्क पण खूप चांगलं होतं. तर याला युनायटेड नेशनमध्ये काम केलं आहे. ॲक्च्युली नाही का याचं मेडिकल नाही का अशा फील्डमध्ये झालं आहे, एक आर्मी बेस्ड मेडिकल फील्डमध्ये झालं आहे. मला म्हणजे नाही का त्वरित उपचार करणे. सोल्जरला कसं, आता कधी सोल्जर घायल झाला आहे, तर त्याला फटसे हॉस्पिटलमध्ये अस्पताल करणे आणि तिथे जे कारवाई होत असतात तिथल्या लोकांना कसं, म्हणजे जे प्राथमिक उपचार लोकांना म्हणजे त्या सोल्जरला पोहोचले पाहिजे, अशा प्रकारचे डॉक्टर असतात. डॉक्टरचे 2 टाईप असतात, जे नॉर्मल पीपलचा इलाज करतात आणि असे लोक जे फील्डमध्ये इलाज करतात, म्हणजे युद्ध क्षेत्रामध्ये नाही का लोकांचा इलाज करतात. सो अशा फील्डमध्ये हा बंद आहे XYZ, आणि हा इंडियन कंट्रीमधून आलेला आहे. याचं युनायटेड नेशनमध्ये सिलेक्शन होते. त्याला माहीत नसते की त्याला समोर, म्हणजे त्यांनी अगोदर पण खूप कामं केलं आहे. जेव्हा वॉर राहते किंवा वॉर सीनमध्ये, जेव्हा फील्ड वर्कमध्ये नाही का एक प्रकारे प्रॅक्टिस फील्ड वर्कमध्ये त्यांनी असं काम केलं, बट जे रिअल वॉर असते याच्यामध्ये त्यांनी कधी काम केलं नाही. तेव्हा त्याला माहीत नाही का डिप्रेशन काय असते आणि लोकांचं कशाप्रमाणे इलाज करावा लागतो. इट जस्ट रिअली टफ थिंग. कारण एक डॉक्टरचं तिथे असणं महत्त्वाचं आहे, बट त्या डॉक्टर मागे किती टेन्शन असते, इट जस्ट सो मच. सो जेव्हा सिलेक्शन होते, तर तेव्हा त्याला एक फील्ड दिला जातो. सिरियामध्ये एक वॉर होत असते. ते युनायटेड नेशन्स आणि त्याचे सोल्जर तिथे जातात आणि ते वॉर कमी करण्याचा प्रयत्न करतात. बट जे त्या वॉरमुळे जे काही लोकांना जे इलाजाची गरज असते, तिथे तो जातात. युनायटेड नेशनवाला तो बंदा, त्याचं नाव XYZ आहे, तो त्यांचं नाही का एक प्रकारे मलमपट्टी करतो. बट अचानक नाही का ISISचा हमला होऊन जाते आणि त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सचे जे सोल्जर्स असतात ते मरून जातात ऑलमोस्ट सगळेजण. याच्यामध्ये फक्त हा एक डॉक्टर वाचतो. आणि कसं आहे की
एक प्रकारे या खूप सारे लोक असतात त्या ठिकाणी, आणि त्याचसोबत हा पण XYZ बंदा असतो जो इंडियामधून आलेला असतो. तर कसं आहे की करीब 150-200 लोक असतात, त्यांना हॉस्टेज बनवतात. आणि हे लोक नाही का इराक कंट्रीला एक प्रकारे नाही का धमकी देतात की मी या लोकांना मारून टाकीन जर तुम्ही तुमचा पैसा वगैरे मला दिला नाही वगैरे वगैरे. सो त्यावेळेस अशी सिच्युएशन असते. आता आय डोंट नो, मी पूर्ण डिझाईन तर नाही केली आहे पूर्ण फिल्म, बट इट जस्ट लाईक त्या हॉस्टेजेसमध्ये नाही का असं असते का हा एक बंदा असतो जो सगळ्यांची मदत करतो आणि तो युनायटेड नेशन्समधला असतो, तर वगैरे वगैरे. त्यालाच मरण्याची खूप जास्त भीती असते कारण सगळेजण त्यालाच टार्गेट करत असतात, जे माओवादी लोक आहे का तू युनायटेड नेशन्स आहे, जर डूड मी तुलाच मारीन पहिले. इट जस्ट लाईक दॅट. बट नाही का तो तरी इलाज करत असतो आणि तो सगळ्यांना सांगतो की जरीही तुमचं वॉर युद्ध वगैरे असलं तरी लोकांची मदत करणे, लोकांच्या हेल्थची काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी करीन. एक प्रकारे नाही का एक हेल्पिंग हँड दाखवण्याचा प्रयत्न या फिल्ममध्ये केला आहे, की लोकांना न मारता पण आपण त्यांची मदत करू शकतो. आणि तो माओवाद्याची पण मदत करतो, तर तो हर्ट झाला आहे तर त्याला आपण इलाज करावा. सो इट जस्ट लाईक दॅट. त्याला असं दाखवण्याचं असं महत्त्व असते की या सिच्युएशनमध्ये, या वाईट सिच्युएशनमध्ये पण तरीसुद्धा जग आपल्याला एक चांगल्या नजरेने जिंकता येते आणि स्वतःमध्ये आपण एक कॉन्फिडन्स आहे आणि आपण या सर्व गोष्टी करू शकतो. त्यावेळेस असं प्रेग्नन्सी पण सिच्युएशन मला थोडीशी दाखवायची आहे का त्यावेळेस एक बाई पण प्रेग्नन्सीमध्ये असते, तिच्यावर काय वगैरे होत असतो वगैरे वगैरे, ऑल दिस वाईल. सो म्हणजे एक सिम्पलची स्टोरी लाईन आहे. आय डोंट नो आता याच्या एंड कुठे जाणार नाही का बट नाही का हळूहळू याच्यावर नाही का थोडी बहुत सिच्युएशन येणार आणि आपण ते बरोबर बनवूया. ओके, तर ही फिल्म नाही का इट जस्ट लाईक हॉलिवूड बेस्ड मूवी आहे. जेव्हा मी हॉलिवूडमध्ये फिल्म बनवीन तेव्हा, बट राईट नो इट जस्ट लाईक स्ट्रक्चर पण नाही म्हणता येईल, जस्ट लाईक रिअली रफ स्केच. या सो दिस मूवी इज इन्स्पायर्ड फ्रॉम न्यूटन मूवी. सो दिस इज इट. हळूहळू समज जर मी याला जेव्हा केव्हा ऐकीन तेव्हा त्याच्यानंतर मग मी याला थोडंसं बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, जास्त बोलत नाही. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, दिस इज दी inspiration from Newton movie. Thank you.